हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही धन्यवाद देतो आबा बापा, तुझी स्तुती करतो आजच्या या सुंदर दिवसाबद्दल, तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या शहाणपणाबद्दल प्रभू, तुझ्या प्रकटीकरणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला जी स्वातंत्र्य दिलेलं आहे, जो स्वतंत्रेचा आत्मा दिलेला आहेस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे कोटी कोटी आभार मानतो प्रभू. आम्ही धन्यवाद देतो कारण तू तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला मोलाने खरेदी केलेला आहेस प्रभू. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो पवित्र आत्मा, तू दिलेल्या सर्व कृपादानाबद्दल, तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे कोटी कोटी आभार मानतो पवित्र आत्मा. हे पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की आज देखील तू माझ्या मुखाचा ताबा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला कशाची गरज आहे प्रभू तुला ठाऊक आहे. आणि हे पवित्र आत्मा, मी विश्वास करतो कारण तुझं वचन सांगत आहे की जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या हृदयातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील प्रभू. आणि याच नद्या प्रभू या ठिकाणी तू वाहवत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो कारण या ठिकाणी बोलणारा मी नाही तर प्रभू तू आहेस आणि प्रत्येक शब्द तू आमच्या अंतःकरणात आम्हाला उदाहरणासह जो समजून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे कोटी कोटी आभार मानतो. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो की प्रत्येक बीज जे तू आमच्या चांगल्या हृदयामध्ये पाडलेला आहे त्याला प्रभू 100 पटीने फळ आलेला आहे असा आम्ही विश्वास करतो आणि धन्यवाद देतो. हे अब्बा बापा, धन्यवाद देतो की तू आमची समज उघडलेली आहे, आमची हृदय उघडलेली आहे आणि पवित्र आत्मा तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे, म्हणून तुला धन्यवाद. हे अब्बा बापा, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर काल काय शिकवत होतो आपण? काय झालं? उपवास आहे, बोलत नाही रे. काय शिकत होतो? शहाणपण. आणि परमेश्वराची इच्छा आहे का आम्ही ते शहाणपण त्या परीक्षामध्ये, त्या दुःखामध्ये काय करायचं? त्याच्याकडनं मागायचं. बरोबर आहे का नाही? आणि आम्ही काल स्वतः बघितलं की संत पॉल ज्या इफिसी येथील चर्च मध्ये होता, कलेसी येथील चर्च मध्ये होता आणि त्याने बघितलं की तिकडचे लोक परीक्षेमध्ये तर आहेत, सर्व गोष्टीमध्ये आहेत, पण त्यांच्यासाठी पौलाला असं वाटलं की मला यांच्या आजारातून मुक्तीसाठी प्रार्थना नाही केली पाहिजे, मला यांना कर्जातून मुक्तीसाठी प्रार्थना नाही केली पाहिजे, किंवा मला यांना काय कोणती पृथ्वीवरील गोष्ट पाहिजे म्हणून प्रार्थना नाही केली पाहिजे. तर त्यांनी कशासाठी प्रार्थना केली की तो म्हणाला की मला या लोकांसाठी त्यांना प्रभूची ओळख व्हावी आणि त्यांना प्रभूने काय द्यावं? शहाणपणाचा आत्मा द्यावा, प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. म्हणून त्यांनी काय केली? त्या चर्चसाठी काय केलेली? प्रार्थना केली. आपण बघू ती प्रार्थना. आपण जाऊया इफिसिकरास अध्याय 1 वचन 15 मध्ये. हा वाचा. इफिसिकरास अध्याय 1 वचन 15 पासून वाचूया. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनासंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्याविषयी ऐकून
मीही तुमच्यासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की म्हणजे संत पॉल इफिसी येथील लोकांमध्ये जे चर्च मध्ये जे लोक होते त्या लोकांसाठी तो काय करत होता, प्रार्थना करत होता. आणि काय मागत होता तो त्यांच्यासाठी? बघा, पृथ्वीवरील गोष्ट मागत होता की स्वर्गातील गोष्ट मागत होता? पण बघा काय मागतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या शहाणपणाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. तर हा पॉल जो आहे तो या लोकांसाठी कशासाठी प्रार्थना करत आहे? शहाणपणासाठी. आणि आम्हाला सुद्धा जेव्हा परीक्षा येतात, दुःख येतात, संकट येतात, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर माझ्याकडे जर शहाणपण नसेल तर त्या परीक्षेमध्ये मी विजयी होऊ शकत. पण जर शहाणपण आहे तर तुम्ही विजयी होणार का नाही होणार? पण सर्वात पहिली पायरी मला हे लक्षात ठेवायचं आहे की जी संकट दुःख माझ्यावर आहेत ती मला पाडण्यासाठी नाही आलेली आहेत, तर ती मला काय करण्यासाठी आली आहेत? काय करायला आली आहेत? उचलण्यासाठी. कारण जेव्हा मी विचार करतो की ती मला पाडण्यासाठी आली आहे, तर सर्वात पहिलं मी देवाला बोलतो, हे माझ्याकडनं घेऊन जा. बरोबर आहे का नाही? जर मला वाटतं ते दुःख मला पाडण्यासाठी आली आहे किंवा माझ्या पापांमुळे आलंय, तर मग तेच घेऊन मी दिवस रात्र गोल गोल फिरवतो. आता असं आहे का की पापामुळे दुःख येत नाही? काय वाटते? नाही, पापामुळे सुद्धा येते. पण प्रभू येशू त्या दुःखाबद्दल नाही बोलत आहे, तर प्रभू येशू सांगत आहे ते दुःख आणि ते परीक्षा यासाठी मी पाठवतो की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मध्ये जो अभिषेक आहे, जी देवाची कृपा आहे, जे सामर्थ्य आहे, ते काय करायला पाहिजे? बाहेर यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण आम्ही अनेकदा जेव्हा दुःख येतात, संकट येतात, परीक्षा येतात, तेव्हा आम्ही काय म्हणतो, प्रभू हे माझ्याकडून तू काय कर, घेऊन जा. तर परमेश्वर त्या परीक्षामध्ये मला वाढवण्यासाठी दिली आहे का मला पाडण्यासाठी दिलेली? त्याने वाढवण्यासाठी. पण मी जर बोलतो मला ही परीक्षा नको, तर मी आता वाढू शकणार का? नाही वाढू शकत. आणि आपण बघितलं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परीक्षा तर नाही येणार आहे. म्हणजे असं आहे का की ख्रिस्ती झालो, आम्ही आता परीक्षेमधनं सुटलो? काय वाटतं तुम्हाला? उलट ख्रिस्ती झालो, परीक्षेमधून सुटलो नाही, परीक्षेमध्ये अजून आलो. कारण तुम्ही जर देवाचा मूल झाला, देवाचे मित्र झाला, तर पहिले कोणाच्या गँग मध्ये होता? कोणाच्या गँग मध्ये होता? मग त्याचे कोण झाला? दुश्मन. बरोबर आहे का नाही? आणि तो पण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असेल का नसेल? असेल. पण परमेश्वरावर जेव्हा आम्ही आमचं लक्ष ठेवतो, भले ते कोणाकडून हे आलेलं आहे, पण जेव्हा त्या दुःखामध्ये मी परमेश्वराला बोलतो की प्रभू मला काय नाही पाहिजे, तर मला काय पाहिजे? तुझं शहाणपण दे. मी कधी कधी विचार करतो की त्या सल्मोन राजा पुढे परमेश्वर सांगतो, मी तुझ्यावर बाग प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते तू मला सांग आणि मी तुला द्यायला. आपण काय मागितलं असतं? जर आम्हाला परमेश्वर येऊन सांगतो आज तू जे काही मागशील मी तुला द्यायला तयार आहे, तर आपण सर्वात पहिली गोष्ट काय मागितली असती? काय?
काय काय मावरा? अरे मावराशिवाय पुढे जात नाही का काय? काय ते मावरा? आणि मावरा किती खाणार खाऊन खाऊन? समुद्र पोटामध्ये करणार का? पण त्या सलमोन राजाने परमेश्वराकडे काय मागितलं? देवाचं शहाणपण मागितलं. आणि परमेश्वर त्याला सांगतो, तू माझ्याकडे हे शहाणपण मागितलं ना, म्हणून मी तुझ्यावर एवढा प्रसन्न झालो की त्या शहाणपणाबरोबर मी तुला धन पण काय दिलं? फुकट दिलं. समजतं का नाही? आम्हाला पण प्रभू सांगतो आणि संत पॉल इकडे त्यांच्या परीक्षामधून ते लोक पास व्हावेत, आजारातून मुक्त व्हावेत किंवा दुःखामधून मुक्त व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे का तिकडे संत पॉल त्यांच्यासाठी देवाची ओळख व्हावी म्हणून प्रार्थना करतो? कशासाठी प्रार्थना करतो? त्यांना देवाची ओळख व्हावी, त्यांना सत्य समजावं, त्यांना शहाणपण मिळावं, त्यांना प्रकटीकरणाचा आणि शहाणपणाचा आत्मा मिळावा म्हणून तो इच्छितो. आणि त्यांच्यासाठी काय करतो तो? आता त्याने इफिसीकरांसाठीच केली आहे का प्रार्थना? काय वाटते तुम्हाला? त्यांनी इफिसीकरांसाठीच केली का? आता इफिसीकर जे होते त्यांचं त्याच्याशी काय लेणं देणं होतं? पण तरी सुद्धा लेणं देणं म्हणजे त्यांनी ते लोकच गेलेले ना तिथे. पण आम्ही जेव्हा आमच्या बरोबरचे लोक असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय का? शहाणपणासाठी. हा, नाहीतर सगळे येऊन बोलतील मला आठवण ठेवा, मला आठवण ठेवा, मला आठवण ठेवा. हा डायलॉग ऐकलाय का कधी? मला प्रार्थनेत आठवण ठेवा. बरोबर आहे का नाही? पण प्रभू कशासाठी सांगत आहे? पॉल कशासाठी आठवण करतो? शहाणपणासाठी आणि प्रकटीकरणासाठी. आम्ही सांगतो आठवण ठेवा हा मावऱ्यासाठी. बरोबर आहे का नाही? कधी कधी मला फोन येतो, अरे आमचं नेकलेस हरवलंय, कोणचं वचन बोलू? बरोबर आहे? तर मी बोललो हे बोल. तर थोड्या वेळाने फोन येतो, हा ब्रदर भेटलं. आता पुढे काय? गायब झाला माणूस. कुठे तो गायबच होतो नंतर. तर मी विचार करतो, प्रभू या नेकलेस मध्येच हे लोक आनंदी कसे काय होऊ शकतात? कारण परमेश्वर तुम्हाला भरपूर काही देव इच्छितो, पण आम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच काय आहेत? खुश आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आम्ही ते नखा एवढं फक्त चाकतो आणि बोलतो प्रभू बस झालं. प्रभू बोलतो मला तुला एवढं द्यायचंय, पण तू एवढूशा मध्येच इतका खुश होतो का तू विसरून जातो तुला दिलं कोणी. बरोबर आहे का नाही? हा, आता आपण बघूया. चला आता इथे पॉल यांच्यासाठी कशासाठी प्रार्थना करतोय? शहाणपणासाठी आणि प्रकटीकरणासाठी आणि देवाच्या ओळखीसाठी. तर आम्हाला पण आमच्या परिवारासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या जे लोक आहेत, जे ख्रिस्तामध्ये आमच्या बरोबर आहेत, जे शेजारी आहेत, त्यांच्यासाठी पण आम्हाला काय प्रार्थना करायची? त्यांना पैसे मिळू दे. काय प्रार्थना करायची? की परमेश्वरा त्यांना तू तुझी ओळखीचा आत्मा दे आणि त्यांना तू शहाणपणाचा काय दे? आत्मा दे, जेणेकरून ते लोक त्यांच्या जीवनातील परीक्षामधनं काय होऊ शकतात? मग मूळ काय आहे? शहाणपण. बरोबर. आणि फळ काय आहे? परीक्षामधून मुक्ती. पण आम्ही प्रभू सांगतो इथे, पॉल सांगतो की तुम्हाला फळासाठी प्रार्थना नाही करायची, तर तुम्हाला आता मुळासाठी प्रार्थना करायची. समजते का नाही? तर लिहा, मला नेहमी माझ्यासाठी व इतरांसाठी शहाणपणासाठी
शहाणपणासाठी आणि प्रगटीकरणासाठी, शहाणपणासाठी आणि प्रगटीकरणासाठी, शहाणपणासाठी आणि प्रगटीकरणासाठी आणि देवाच्या ओळखीसाठी, देवाच्या ओळखीसाठी प्रार्थना करायची आहे. काय लिहिलंय? देवाच्या ओळखीसाठी प्रार्थना करायची आहे. आता हा पॉल इफिसीकरांसाठी तर प्रार्थना करतो, पण हाच पॉल आता कलेसीकरांसाठी पण काय करतो? आणि त्यांच्यासाठी पण तो आरोग्यासाठी प्रार्थना करत नाही, तो पैशासाठी प्रार्थना करत नाही, तो परीक्षेतून बाहेर येण्यासाठी प्रार्थना करत नाही, तर त्यांच्यासाठी पण आपण बघू की तो काय प्रार्थना करतो. ठीक आहे, आपण जाऊया कलसीकरास पत्र अध्याय 1 वचन 9 पासून वाचू. नऊ. अच्छा वाचा. ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की. काय लिहिलंय? तुमच्यासाठी आम्ही कशी प्रार्थना करतो? खंड पडू न देता. म्हणजे काय? म्हणजे पॉल सांगतो आम्ही या चर्चसाठी अशी प्रार्थना करतो की सतत आम्ही त्यांच्यासाठी काय मागतो? शहाणपण मागतो, आणि सतत आम्ही त्या लोकांसाठी काय करत आहे? प्रार्थना करत आहे. आणि न थांबता जेव्हा तो न विसरता त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे, तर तो काय मागत आहे बघू यांच्यासाठी पण. सर्व आध्यात्मिक शहाणपण व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण शहाणपणाने भरले जावे. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फल द्यावे आणि देवाच्या पूर्ण शहाणपणाने तुमची वृद्धी व्हावी. म्हणजे पॉल इफिसीकरांसाठी पण हीच प्रार्थना करतो की ते लोक कशाने भरले जावे? शहाणपणाने. आणि कलेसी येथील चर्च साठी पण तो काय प्रार्थना करतो? कशाने भरले जावे? शहाणपणाने. मग याचा अर्थ पॉल जी प्रार्थना करत होता त्याला मूळ जे आहे ते देवाकडून मागत होता का तो फळ मागत होता? हा, पण आपण अनेकदा कशासाठी प्रार्थना करतो? फळासाठी. बरोबर आहे का नाही? आजारातून मुक्ती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि त्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर कुठल्या असतात? पृथ्वीवरच्या. बरोबर आहे, कारण पृथ्वीवरच्या गोष्टी हे फळ आहे आणि स्वर्गातून येणाऱ्या गोष्टी काय आहे? मूळ आहे. बरोबर आहे का नाही? मग मला आता रोज सकाळी उठल्यावर माझी प्रार्थना काय पाहिजे? की प्रभू मला काय दे? शहाणपण दे, की मी ह्या परीक्षामधून, या त्रासामधून, या संकटामधून कशा प्रकारे काय करू शकेन?
पण समजा एखाद्याला परीक्षाच नसली तर तो शहाणपण मागेल का? हा, नाही मागणार. मग त्याची वाढ होणार आहे का? नाही होणार ना, बरोबर आहे का नाही? समजा एक उदाहरण देतो. एक मुलगा आहे आणि त्यांनी नवीन नवीन केस कापायचं दुकान उघडलं. काय कापायचं? आणि फक्त त्याची ट्रेनिंग झाली होती, पण त्याच्या दुकानामध्ये एक पण व्यक्ती 1 वर्ष झालं गेला नाही. तर आता हा 1 वर्षानंतर पटापट केस कापू शकतो का नाही लोकांचे? हा, काय वाटते? कापू शकतो. पण समजा जो व्यक्ती आहे रोज तो 10 लोकांचे 20 लोकांचे केस कापतोय, पहिल्यांदा चुकला, दुसऱ्यांदा चुकला, तिसऱ्यांदा चुकला, पण 1 वर्ष झालं तो तेच करतोय, बरोबर आहे का नाही? आता तो जेव्हा तेच करतो, 1 वर्षानंतर जेव्हा दुसरा कोण जाणार, तो मी तर सांगतो आरामात कापू शकतो का नाही? कारण त्याला कापून 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 काय झालेलं आहे, सवय झाली आहे. आणि त्याला शहाणपण आलंय की मला आता कसं हे मी कार्य करू शकतो. पण हे शहाणपण कोणाचं आहे? पृथ्वीचं आहे. पण परमेश्वर जे मला शिकवतो ते शहाणपण कुठलं आहे? कुठलं आहे? एक उदाहरण देतो. आम्ही कधी कधी कुठे जातो ना प्रार्थनेसाठी, तर कोणाकोणाचं कमरेचे मणके काय झालेले असतात? काय झालेले असतात? सरकतात ना. तुमच्यात काय सांगतात सरकायला? किसतात. आमच्यामध्ये गाजर किसतात. किसतात म्हणजे गाजर किसतो ना हलवा करायला. हाडं कशी किसतील? काय? हा, सरकतातच बरं आहे. किसतात बोललं ते कोण बाहेर बघत असेल ते बोलते किसतात म्हणजे काय किसतात? त्यांना वाटेल हाडांचा तर हलवा नाही करत, किसून किसून. मग सरकतात बरा शब्द आहे, बरोबर आहे. मग ते सरकतात. तर मी अनेकदा असं बघितलंय की आम्ही जेव्हा त्या लोकांकडे जातो ना, तर मला भरपूर आनंद होतो. का आनंद होतो? अरे बोला. का आनंद होतो? आता मी तुम्हाला खरं सांगतो, त्या दिवशी शँड्राबाईने सांगू ना, एका बाईच्या घरी आम्हाला नेलेलं. आजी होती आणि ती तो ब्लॅक बेल्ट घालून बसली होती. कोणता ब्लॅक बेल्ट? तो असतो ना, तो असा मस्त घालून बसली होती. तर मी तिला विचारलं हे काय आहे? नाही, घालायला सांगितलं. पण कशाला? पहिला होता का? नाही. मग तो नाही घातला तर काय होते का? नाही. मग का घातलाय? नाही, तो घालायला सांगितलं. अरे ठीक आहे, घालायला सांगितलंय, पण कशाला? काहीच होत नाही. तर नंतर ती बोलली काय तर होत नाही. नंतर तिचा काय त्रास होता? कमरेचंच काहीतरी होतं, नस दाबलेली. आता ती सांगते मला काय झालंय? नस काय झालीय? तर माझं चेहऱ्याचं काय झालं पाहिजे? मला काहीच नाही वाटलं. का नाही वाटलं? काय सवय नस काढायची? सवय पडली आहे नस दाबायची. काय सवय पडली? काय होते मग? कशाला? तिकडे गेल्यानंतर मला असं काहीच अनुभवलं नाही. म्हणजे का? त्याचं कारण काय? कारण ज्या वेळेला पहिल्या वेळेला अशी परीक्षा माझ्यावर आलेली, पहिल्या वेळेला असा एक व्यक्ती माझ्या जीवनात जेव्हा प्रभूने दिला, तेव्हा मी त्याला विचारलं की पवित्र आत्म्या मला सांग, मला माहिती नाही आता हा माणूस आलाय, याचं काय करू मी? बरोबर आहे का नाही? कारण मी काय डॉक्टर आहे का? नाही. आणि जेव्हा मी पवित्र आत्म्याला सांगितलं, प्रभूला सांगितलं, त्या क्षणाला मला प्रभूने काय दिलेलं? शहाणपण दिलेलं. बरोबर आहे का नाही? आता शहाणपण दिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी वापरायला गेलो, मनामध्ये शंका असणार का नाही? असणार का नाही? आणि तसं केलं, पण पहिल्यांदा केलं ते झालं रे बाबा. प्रभूने जे सांगितलं ते केलं, ते झालं.
आता समोरचा माणूस जेवढा खुश आहे त्याच्या जास्त पटीने मी आश्चर्यचकित आहे की असं कसं झालं. बरोबर आहे का नाही? कारण मणक्याचं ऑपरेशन करायला मला तर वाटते की ती 50-60 हजार जातात का नाही? किती जातात? किती जातात? काय 3.5-4 लाख? आतापर्यंत करोडपती झाला असता. किती जातात? 3.5-4 लाख जातात. तर मी आश्चर्यचकित झालो, प्रभू ह्याला खोलतात, कापतात, रक्त काढतात, सर्व करतात, नंतर ते होते आणि ते पण गॅरंटी. तर मी विचारलं, प्रभू पृथ्वीवरचं ज्ञान सांगतं कापा, घासा आणि किसा, बरोबर आहे का नाही? पण तुझं शहाणपण सांगतं जे तू मला सांगितलं, जे तुझ्या वचनामध्ये आहे तसं केलं तर ऑपरेशन झालं बिना कापता, बिना किसता न बिना ठोकता. बरोबर आहे का नाही? आणि मी माझ्या जीवनात मी बघितलं की ह्या शहाणपणाद्वारे आतापर्यंत कितीतरी उत्तममध्ये कमरेचे पाठ जागेवर आले. बरोबर आहे का नाही? तर त्या ठिकाणी आम्ही गेलो तर ती मला बोलली असं असंच आहे. मी बोललो खुश झालो. का खुश झालो? कारण मला ठाऊक आहे परमेश्वराने पहिलंच शहाणपण दिलेलं आहे की त्या ठिकाणी मला काय करायचंय. बरोबर आहे का नाही? आता मी तर म्हणतो आमच्या ग्रुपमध्ये जे मेंबर आहेत ना, मला जाम त्यांना लाज वाटते कधी कधी. का लाज वाटते? का लाज वाटते सांगा? कारण कुठे काय झालं, ब्रदर या ना, तुमच्याकडे प्रभू नाही का? का तुम्हाला शहाणपण तो देत नाही का? देतो का नाही देत? मग तुम्ही मागत का नाही? का मागत नाही? कारण तो तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तो शिकवू इच्छितो, पण आम्ही ते मागायसाठी तयार नाही. ब्रदरकडे आहे ना, ब्रदरची झाडू मागू, 1 दिवसासाठी कचरा काढू, परत देऊ. बरोबर आहे का नाही? आणि तिकडे गेलो आम्ही, हात पकडले आणि 2 मिनिटात काम झालं का नाही? चालू लागली का नाही? ती आजी टकाटक चालू लागली. बोलते आता काहीच नाही वाटत, बेल्ट पण काढून टाकला. हा, बेल्ट बिल सगळं. आणि मला बोलते थँक्यू हा, थँक्यू हा, काहीतरी घ्या घ्या घ्या. पण मला असं वाटलंच नाही की काहीतरी मोठं काम झालं, कारण मला माहितीये मी केलंच नाही, प्रभूंनी केलं. बरोबर आहे का नाही? आणि शहाणपण कोणाचं होतं? मग आपण तिच्याकडनं 3 लाख घेतले का नाही? सांगू नको हा कोणाला. 1.5 तिला दिले, 1.5 मी घेतले. हा, बरोबर का नाही? खरोखर घेतले? तुम्ही घेतले का नाही माहिती नाही, मी तर नाही घेतलेले बाबा. मला ती बोलते थंडा घ्या, थंडा घ्या. मी बोललो अरे नको बाबा, फुकट आहे ते, देवाने फुकट दिलाय, आम्हाला काय द्यायचंय? फुकट द्यायचंय. असं अनेकदा झालं. अजून एक गोष्ट सांगतो. एकदा चौकाला गेलो होतो आम्ही, आणि तो चौकाला एक व्यक्ती होता. आम्ही दुसऱ्याच्या घरी जाणार होतो आणि ती बाई आली आणि मला बोलते चला जरा या ना. मी बोललो चला या म्हणजे चला, पण मी कधीच कोणाच्या घरी, ते मला आता कंटाळा येतो ते ऐकायला. आमच्या पोरत असं झालं तसं झालं, ते बोलतात ना, आमचं सून सासू माहेरी गेली, सून माहेरी गेली, बायको माहेरी गेली. तर असं वाटतं की हे काय बोलतात आहे. अरे परमेश्वराला सांगा की याच्यावरती परीक्षा तुमच्यावर यासाठी आली आहे की परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही शहाणपण मागा, विचारा की प्रभू मी काय करू. बरोबर आहे का नाही? जर माझा नवरा दारू पिऊन घरी येतो, प्रभू मला सांग, तूच बोलला ना की शहाणपण माग, तर मला शहाणपण दे की मी काय करू. जर तुम्ही शहाणपण मागितलं आणि तेच वापरून तुमचा नवऱ्याने दारू सोडली, आता त्याच शहाणपणाद्वारे तुम्ही दुसऱ्यांच्या नवऱ्याच्या पण दारू सोडवायला मदत करू शकता का नाही? ते समजत का नाही? सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. आता आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या घरामध्ये जेव्हा गेलो आणि त्याचा हात पकडला, आणि आपली प्रार्थना काय असते? हे प्रभू ह्याला बरं कर, ह्याला बरं कर. बरोबर का नाही? बोलतो ना आपण.
काय बोलतो? पाणी दे, पाणी दे, पाणी दे. पाणी नाही तर मला नाही पाहिजे तर मागा. प्रभू सांगतो शहाणपण मागा. तुम्ही काय मागता? बोला बोला. मला नाही माहिती काय मागत. मी तर बोलणारच नाही माझ्यातून. येतं का? पाणी दे. काय इथे लिहिलं का? प्रभूने लिहिलंय का? प्रभू सांगतो काय मागा? शहाणपण. आम्ही बोलतो पाणी दे, पाणी दे, नाही तर घेऊन जा. बरोबर आहे का नाही? आणि आम्ही प्रत्येक वेळेला ते शहाणपण मागण्याच्या ऐवजी काहीतरी उलटच मागतोय. म्हणून आमच्या जीवनात परीक्षा जेव्हा येतात ते आम्हाला वर नाही उचलत आहे, तर काय करतात आहे? खाली घेऊन जातात. आणि त्या वेळेला तिकडे गेल्यानंतर आम्ही त्याचा हात पकडला. बायको रिपोर्ट घेऊन आली. रिपोर्ट मध्ये दिसते हा डॉक्टर लोक भरपूर मदत करतात आमच्या लोकांना. रिपोर्ट मध्ये दिसते ना काय करायचं, कोणता पार्ट हल्लेला आहे. आता गाडीचा पाठचा टायर गेला तर पुढचा बदलून फायदा आहे का? नाही ना. गाडीचा पाठचा टायर गेला तर पुढचा टायर खोलणार का? मग कोणचा खोलायचा लागेल? पाठचाच ना. बरोबर का नाही? मग आम्हाला प्रभूने सांगितलं असं असं कर. ह्या पाठचं नाव आहे आणि आम्ही हात पकडून करतोय. आता प्रभूने जे शहाणपण दिलंय ते तिकडे असलेल्या लोकांना समजणार आहे का? जेव्हा मी हात पकडून प्रार्थना करतोय L1, S1, S2, S2, ती माझ्याकडे बघते अशी बाई. का बघत असेल? ती बोलते हा कोणचा प्रार्थना करतोय? L1, L2, L3, L4. बरोबर आहे का नाही? ही कोणची बोलते प्रार्थना आहे? ह्याच्यामध्ये लिहिलं L1, L2, L3, L4. मी बोललो L1, L2, L3, L4. पटापट जागेवर या. तर ती माझ्याकडे अशी बघते. कारण का कधी पाहिलेलं. आणि हे शहाणपण कोणी दिलेलं आहे? परमेश्वराने. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा हे शहाणपण वापरलं तो माणूस जो चालत नव्हता, कवीला पण जात नव्हता वाटते ना. नाही जायचं कवीला पण, नाही जायचा तो. आणि जेव्हा कवीला नाही जायचा त्याला बोललो आता उडी मार. जे तुला नाही होत ते हो करून बघ. बरोबर आहे? आता मला सांगा, ज्याचा कणा गेलाय ना, जर त्याने उडी मारली पायावर तर काय होईल? त्याचं काय होईल? तर जेव्हा मी बोलत होतो उडी मार, त्याची बायको अशी बघत होती माझ्याकडे. ती विचार करत असेल तू कवीला पाठवायला आलाय का अजून 2 वर्ष लेट करायला आलाय? कवीला पाठवणार आहेस का अजून 2 वर्ष त्याला लेट करणार आहे? मी बोललो काही टेन्शन नको घेऊ, उडी मार आणि नाच. बोललो काय नाही होत, सगळं जागेवर आलंय पाठ तुझी. त्याला खोललं का आम्ही स्क्रूड्रायव्हरनी? नाही. पण काय वापरलं? परमेश्वराने दिलेलं शहाणपण वापरलं. आता मी तर एवढं काय डॉक्टर बिक्टरचं काय कोर्स केलेला नाही बाबा. फक्त आमच्याकडे कोणी दिलेलं आहे? येशूने दिलंय. बरोबर आहे? याचा अर्थ असा नाही का डॉक्टर चूक आहे. डॉक्टर सुद्धा बरोबर आहे. आणि ते सुद्धा कोणी बनवलेत? कारण सहाय्य करतात कोणता पाठ खराब झालाय दाखवायला. त्या ह्याच्यावर काय करायला लागते? काम करायला लागते. बरोबर आहे का नाही? तर तसं केलं, उडी मारली. आणि जसं तो उडी मारली नाचू लागला, तो जाऊन बाजूला गेला. का गेला असेल बाजूला? तो रडत होता. त्याला रडायला येत होतं, आनंद झालेला, आणि त्याला रडू येत होतं पण निघतच नव्हतं. कसं रडणार सरळ समोर सगळ्यांच्या? बरोबर आहे का नाही? पुरुषांना जास्त सवय नसते रडायची, ते गपचूप रडतात. बरोबर आहे का नाही? बायका असं काय नाही, सगळेच हे करतात. अरे तुम्ही काय एवढे, तुम्ही पण किचन मध्ये रडतात का काय? तर त्याला कळालं की परमेश्वर असं पण काम करू शकतो का? कारण हा चमत्कार कुठे घडलेला? त्याच्या घरामध्ये. आणि तो वाटते कवीला जाऊ लागला. नंतर तो आलाच नाही, अजून आलाच नाही. तो 1-2 महिने आला, नंतर काय माहिती कुठे गेला बाबा. पण
आम्हाला त्याच्याशी काय लेणं देणं आहे का? कारण आपल्याला सांगितलं आपल्याला फायदा नाही, आपण काय बघायचं दुसऱ्याचा काय फायदा झाला, बरोबर आहे का नाही? असंच आम्ही एकदा मोठ्या गावात गेलेलो. तिथे एक अशी आजी होती थोडी अंगाला, तर ती सुद्धा पट्टा लावलाय. डॉक्टर सांगते का होणार नाही, काय सांगते होणार नाही, ऑपरेशन करायला लागेल. तिला पण तेच बोललो, पट्टा काढ, चालू लाग. ती पण चालू लागली. तिचा पण नवरा का मुलगा होता तो नवरा, तिचा पण नवरा रडू लागला. मी विचार करतो बायको बरी झाल्यावर नवरा रडतो का? का रडू लागतात माहितीये? त्यांना समजते की परमेश्वर किती दयाळू आहे, परमेश्वर किती चांगला आहे आणि तो किती प्रेम करतो. फक्त आम्ही त्याचं शहाणपण मागत नाही म्हणून आम्हाला कोण येऊन धुतो? तुम्हीच बोलताय, बरोबर आहे का नाही? मग सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. मला तर एवढं कर्ज होतं, पण त्याच्यासाठी पण मी काय वापरलं? शहाणपण. आणि मी कधी कधी विचार करतो, प्रभू हे जे तू मला दिलंय ना, जर हे वापरलं तर किती पैसे कमवू शकतो मी? नाही कमवू शकत. कमर का दर 50,000, गले का दर 20,000, हड्डी का दर 3 लाख, बरोबर आहे. आणि एवढा चांगला दवाखाना, हत्यार नाही, काय नाही. वाल्या मामाने दिली, साराची पेटी भरून दिली, पत्र्यावर ठेवली आम्ही. सारा ना, आता ते साराचं काय झालं? हे घेऊन येत होतं तर कोणतरी बोललं साराच्या पेट्या. आता ही सारा अब्राहमाच्या टायमाला होती, तिची पेटी अजून आहे, बरोबर आहे का नाही? मग परमेश्वर जो आहे, सारा बोललं का लगेच दिसला पण असेल, पेटी घेऊन नाचतात आहे, हे करतात आहे. तर परमेश्वर जो आहे त्या प्रत्येकाला काय देतो? शहाणपण देतो का नाही? पण प्रभू येशू पण हे सर्व करू शकत होता, कारण त्याच्याकडे ज्ञान होतं आणि त्याच्या जोडीला काय होतं? शहाणपण पण होतं. मग त्यांनी पण हॉस्पिटल खोललं का नाही? हा, मग तो काय म्हणाला? तुम्हाला आम्ही दिलाय फुकट, म्हणून तुम्ही पण द्या. म्हणून आम्ही पैसे घेतो का? नाही. आता त्या दिवशी त्या बाईकडे गेलो, तिला सवय होती काहीतरी द्यायची, मला असं वाटते, म्हणून ती बोलली, अरे थांबा थांबा थांबा. अरे मी बोललो, काय थांबा, मला काम भरपूर आहेत, बरोबर आहे का नाही? पण तिला सुद्धा कळालं की परमेश्वर काय आहे? दयाळू आहे आणि प्रेमळ आहे. आणि जसं त्यांनी मला शहाणपण दिलं आणि मी जेव्हा मागतो तेव्हा मला देतो, तुम्ही मागणार, तुम्हाला देणार नाही का? देणार नाही का? आणि पॉल सुद्धा काय म्हणतो? प्रभू यांना शहाणपण दे, यांना योग्य ज्ञान दे, योग्य प्रकटीकरण दे. पहिलं माझ्या डोक्यातनं हे काढायचं आहे की परमेश्वर फक्त ब्रदर साठी आहे, बरोबर आहे का नाही? काय नाही काढायचं डोक्यात तसं. ब्रदर म्हणजे काय माहितीये तुम्हाला? ब्रदर म्हणजे भाऊ. ब्रदर म्हणजे कोणती पदवी नाही आहे. ब्रदर म्हणजे काय झाला? भाऊ झाला, बरोबर आहे का नाही? ब्रदर म्हणजे भाऊ झाला. सिस्टर म्हणजे काय झाली? बहीण झाली. मग आम्हा सर्वांना परमेश्वराने गोद घेतलं, काय बोलतात, खडणी भरून आम्हाला दत्तक घेतलं का नाही घेतलं? घेतलं. पण अजून पण आम्ही काय त्या मुलाप्रमाणेच त्याच्याशी वागायला जातो का? अजून पण विचार करतो, प्रभू नाही 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 नाही, तो ब्रदरच फक्त एक मुलगा आहे. काय वाटते तुम्हाला? आता याच्यामध्ये पण दोन गोष्टी आहेत. जेव्हा आम्हाला वाटतं अरे हे मला पण दिलंय, पण परमेश्वर गर्वाबरोबर कधी काम करत नाही.
तर मला पण दिलाय, पण मला ते स्वीकारण्यासाठी नम्रपणाने काय केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे का नाही पाहिजे. आता मी जर इथे आलो, मी बोललो हे कश्मीर भाऊ माझा कोट तुम्ही पकडा, कश्मीर भाऊ तू बॉटल मेरा बॉटल पकड़ना, इधर एक बाजू में खड़ा रहे, एक इधर बाजू में खड़ा रहे, हा, आणि बुट घालून ये बाबा बुट पुसायला इथे, तर होणार आहे का. आणि परमेश्वर जितकं आम्ही नम्र राहतो ना, तेवढं परमेश्वर आम्हाला काय करतो, उंच करतो. आणि मी हे नाही बोलत की कोट घालणं चुकीचं आहे, मी कशासाठी काय कशाबद्दल बोलत आहे, गर्वाबद्दल बोलत आहे. तुम्ही कोट घाला नाही तर काही घाला, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आमच्यामध्ये गर्व आला तर परमेश्वराची कृपा वाहन काय होऊन जाते, बंद होऊन जाते. बरोबर आहे का नाही. आणि अनेक लोक तुम्ही बघा, संदेष्टेपासून पण जो शाऊल होता, ज्याला परमेश्वराने कार्यासाठी निवडलेलं, पण त्याच्यामध्ये काय आला, गर्व आला. आणि त्या गर्वामुळे त्याची जागा कोणाला देण्यात आली, दाविदाला दिली का नाही. म्हणून आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला वापरायचं आहे, पण कोणाच्या अधीन राहून, परमेश्वराच्या अधीन राहून, त्याच्या आज्ञेत राहून, त्याच्या खाली नम्र राहून काय करायचंय, आम्हाला शिकायचंय. आणि त्याला बोलायचं की प्रभू आम्हाला तू काय दे, शहाणपण दे. बरोबर आहे का नाही. आता तुम्ही बोलता शिकले नाही, अनेक लोकांचं कारण काय असते, मी काय पाठीच्या कण्याची काय PhD केली ती, हा, मी पाठीच्या कण्याची PhD केली होती का. मग शिकले नाही हे तुमच्या डोक्यात टाकणारा कोण आहे, सैतान. ते बोलता पण आणि स्वीकारता पण की हा आम्ही शिकलो नाही. पण आम्ही शिकलो नाही म्हणून तर प्रभूने आम्हाला इथे आणलं ना. जर शिकले असते तर तुमच्याकडे तर सगळं होतं, मग तुम्हाला का त्याने काय दिलं असतं, दिलं असतं का, नाही दिलं असतं. मग त्याच्यासाठी आता मला हे बघायचंय की प्रभू तू मला, जसं पॉल प्रार्थना करत आहे की मला शहाणपण आणि प्रकटीकरणाचा आत्मा दे, तसं परमेश्वर आम्हाला सांगतो की काय दे, तुम्ही काय मागा, शहाणपण मागा. आणि आम्हाला आता काय मागायचंय, शहाणपण दे आणि काय दे, प्रकटीकरण. आणि तुझी ओळख होण्यासाठी आम्हाला तुझा आत्मा दे. आणि तो आत्मा अगोदरच आपल्यामध्ये आहे, पण परमेश्वर सांगतो तुम्हाला मागण्याची काय आहे, समजतं का नाही. म्हणून तो बोलला ना, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. परमेश्वरच बोलला मावरा मागा, परमेश्वरच बोलला टोपल्या मागा, काय मागा, शहाणपण मागा. त्याच्या तो जेव्हा बोलला ना मागा, त्याच्या पहिलंच तो काय बोलला माहितीये का तुम्हाला, काय बोलला, तुमच्यासाठी धन साठवा, परंतु या पृथ्वीवर नका साठवू, तर स्वर्गात साठवा, कारण पृथ्वीवर येऊन चोर येऊन काय करतो, चोरी करून जातो. आणि त्याच्यानंतर तो बोलला आता मागा. मग काय मागा, शहाणपण मागा. आणि जे मागा लिहिलंय त्याच्या खालती पण लिहिलंय की पवित्र आत्मा. पण आता तो पवित्र आत्मा कुठे आहे, मध्ये आहे का नाही. मग आता आम्हाला स्वर्गातल्या गोष्टी मागायच्या आहे का पृथ्वीवरच्या गोष्टी मागायच्या आहेत. कारण आमचं घर कुठे आहे, तुम्हाला राहायचं तर राहा, मला काय नाही. बोला पाणी दे, पाणी दे. पुढे वाचा. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. काय निर्माण, धीर आणि
सहनशक्ती, आणि त्याच्या बरोबरच जेव्हा तुम्ही शहाणपण मागता आणि ते शहाणपण जेव्हा मिळते तेव्हा आम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने काय होतो, समर्थ होतो का नाही. आणि आम्ही बघितलं की त्याच परीक्षा आम्हाला कुठे घेऊन जातात, परिपक्वतेकडे नेतात का नाही नेतात ना. मग आता आम्हाला कशासाठी प्रार्थना करायची रोज सकाळी, पण कसं, हा, नम्र होऊन. आणि जितकं तुम्ही नम्र आहे ना तितकं परमेश्वर भरभरून काय करतो. पण जितकं वरती काहीच नाही भेटत, बरोबर आहे का नाही. एक वचन आपण वाचूया, चला याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 6 मध्ये वाचूया. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. देव काय करतो गर्विष्ठांचा, म्हणजे तो त्या व्यक्तीचा विरोध करत नाही, तर त्याच्यामध्ये जो गर्व आहे त्याचा काय करतो, तो विरोध करतो. मग गर्व म्हणजे काय, गर्व म्हणजे परमेश्वर जे मला सांगत आहे त्याच्या विरोधामध्ये मी काय करतो, कार्य करतो, बरोबर आहे का नाही. म्हणून मला बघायचंय की नक्की परमेश्वराची जी इच्छा आहे, जी कृपा आहे, ती मी जेव्हा माझ्या फायद्यासाठी न वापरता जास्तीत जास्त जेव्हा मी कुठे वापरतो, त्याच्या राज्यासाठी वापरतो. आमच्यासाठी पण वापरायचं आहे, पण अनेक वेळा कधी कधी स्वार्थ होतो का नाही, येतो का नाही. आता मला तर एवढी कृपा दिली, पैसे कमवायसाठी वापरू नाही शकत का, नाही वापरू शकत, वापरू शकते. पण ते वापरल्यामुळे आता मला कृपा अजून भेटणार का बंद होऊन जाणार. मग मला पण जेव्हा परमेश्वर जेव्हा देत आहे ते मला स्वतःसाठी तर वापरायचं आहे, पण त्याच्याद्वारेच आता मला बघायचंय की कसं मी देवाचं राज्य काय करू शकते, वाढवू शकते, बरोबर आहे का नाही. कारण जितका स्वार्थ मारणार तितकं तुम्ही वरती जाणार, जितका स्वार्थ जिवंत ठेवणार तितकं तुम्ही हळूहळू खाली जाणार, बरोबर आहे का नाही. समजते का नाही समजते. तर आपण एक वचन बघूया, आपण जाऊया याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 4 वाचूया. 5 वाचा. जर तुमच्यापैकी कोणी शहाणपणाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे. काय करावे त्याने, म्हणजे ह्या वचनामध्ये आम्हाला असं दिसत आहे की देवाजवळ मागावे. आणि मागायचं असेल तर मी कशा प्रकारे मागू शकतो, मला प्रार्थनेद्वारेच मी मागू शकतो का नाही, शहाणपण मी प्रार्थनेद्वारे मागू शकतो का नाही. आणि इथे संत पॉल सांगत आहे की परमेश्वराने इथे असलेल्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना प्रार्थना करण्याचं सामर्थ्य दिलंय का नाही, प्रार्थना करण्याचं स्वतंत्र दिलंय का नाही, दिलंय का नाही. किती लोक इथे नीतिमान आहेत, तुम्ही कोण आहे मग, नीतिमान आहे का नाही आहे. अरे मग हात वर करा, असं काय लाजता, हो मी नीतिमान आहे. हे काय आहे ना, नीतिमान म्हणजे काय,
नीतिमान म्हणजे काय? हा हा, जोरात 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 बोला. हा, स्वभाव दिसतो. मग आमच्यामध्ये आम्ही जर नीतिमान आहोत, तर एलिया होता माहितीये तुम्हाला, त्याची प्रार्थना ऐकण्यामध्ये कार्य करण्यात कशी होती? कशी होती? प्रबळ होती का नाही? मग प्रबळ म्हणजे काय? प्रबळ म्हणजे काय माहितीये? 2 मिनिटात कार्य करत आहे. बरोबर आहे. तो बोला पाऊस बंद, पाऊस बंद, पाऊस चालू, पाऊस चालू. तसंच प्रभू सांगतो, नीतिमान लोकांची प्रार्थना जी आहे ती कार्य करण्यासाठी काय आहे? म्हणजे काय आहे? आम्ही जेव्हा विश्वास करतो की आम्ही नीतिमान आहोत आणि जेव्हा आम्ही प्रार्थनामध्ये मागतो, तर ती प्रार्थना परमेश्वराकडून नाकारली जाऊ शकत नाही. तर ती प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ आहे. म्हणजे कार्य करते म्हणजे ती करतेच. समजते का नाही? मग परमेश्वराने आम्हा सर्व नीतिमानांना प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य आणि परमेश्वराकडून मागण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे का नाही दिलंय? दिलाय. पण कोणत्या गोष्टी आम्हाला मागायचं स्वातंत्र्य आहे? कारण पृथ्वीच्या तर सर्व गोष्टी दिल्या आहेत, ज्या जीवनास आवश्यक आहे, सुभक्तीस पाहिजे, ते सर्व काही परमेश्वराने आम्हाला दिलं आहे. बरोबर आहे का नाही? मग तो सांगतो की तुम्हाला आता मी हे स्वातंत्र्य दिलंय का तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या भावासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या चर्चसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, शेजाऱ्यांसाठी काय प्रार्थना करा की परमेश्वरा ह्या लोकांना काय दे? शहाणपण दे. आणि मला पण काय दे? शहाणपण दे. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय? जेव्हा एक व्यक्ती परीक्षेला जाते आणि ती काय करते की मला या पुस्तकामध्ये काय शोधायचं, याचं उत्तर शोधायचंय, म्हणजे ते उत्तर मी परीक्षेत जाऊन काय करू शकते? लिहू शकते. का ती असं बोलते का की मला ना टीचरला मनवायचंय की तिने चांगले मार्क देऊ दे? किती लोक असं करायचे शाळेत? परीक्षा यायच्या टायमाला टीचरकडे जायचे आणि बोलायचे, टीचरला मस्का लावायची की टीचर मला चांगले मार्क द्या रिझल्ट मध्ये. का उत्तर शोधायसाठी मेहनत करायचे? मग इथे पण प्रभू काय सांगतो? चांगले फळासाठी प्रार्थना करा, विजयासाठी प्रार्थना करा, का पहिलं धीरासाठी, सहनशीलतेसाठी आणि शहाणपणासाठी प्रार्थना करा? कशासाठी करा? आणि शहाणपण म्हणजे काय? शहाणपण म्हणजे काय? लिहिलं नाही तुम्ही? मला वाटते काल पण लिहिलेलं का परवा? मग ते लिहिलेलं वाचता का वही घरी ठेवता? कारण जोपर्यंत ते वाचणार नाही त्याचा तुम्हाला काही फायदा होणार आहे का? काय लिहिलंय वाचा? देवाच्या मार्गाची व्यावहारिक अंतर्दृष्टी म्हणजे प्रत्येक परिस्थितीकडे मला आता माझ्या बुद्धीने बघायचं नाहीये, तर मला कोणाच्या शहाणपणाने बघायचंय, कोणाच्या मार्गाने बघायचंय? परमेश्वर या गोष्टीकडे काय दृष्टीने बघतो? आता उदाहरण मी तुम्हाला बोललो ना की ती बाई जिचं कमरेत नस दाबली होती, बरोबर आहे का नाही? तर ज्या माणसाला शहाणपण नाही आहे तो त्या बाईकडे जाऊन काय करणार? काय करणार? एक तर तिला डॉक्टरचा ऍड्रेस देणार, बरोबर आहे. दुसरं बोलणार, बाय बाजूच्या गावात पण असंच झालं होतं ना, 2 दिवसांनी ती असं नाही होत, बरोबर का नाही? नाहीतर एक बोलणार, करील करील परमेश्वर काहीतरी करील. हा, परमेश्वर आमच्या मध्येच आहे ना, आणि तो
कार्य करण्यासाठी तयार आहे, पण आम्हाला शहाणपण मागायचं की प्रभू मला जर तू तिथे पाठवत आहे तर मला सांग मी काय करू, ते करायला मी तयार आहे. पण जर शहाणपण असेल तर तुम्ही त्या प्रत्येक कार्यामध्ये विजयी होऊ शकता का नाही? होऊ शकता का नाही? मग इथे परमेश्वर सांगतो की आम्हा सर्वांना, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना त्यांनी आम्हाला प्रार्थना करण्याचं आणि देवाकडून मागण्याचं काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? मग जर परमेश्वर सांगतो की तुम्ही मागा, याचा अर्थ काय होतो? जर परमेश्वर सांगतो की तुम्ही त्याच्याकडे मागा, म्हणजे याचा अर्थ काय होतो? तो म्हणतो की तुम्ही शहाणपण मागा, मग याचा अर्थ काय झाला? अच्छा, एक उदाहरण देतो. एक बाप आहे आणि एक मुलगी आहे, बरोबर आहे? आणि मुलगी बोलते बापाला, डॅडी उद्या सकाळी मला 20 रुपये दे. काय सांगते? आता बाप सांगतो मुलीला की मला सकाळी माझ्याकडनं माग. याचा अर्थ काय? परत आहे का? एक बाप आहे, त्याची लहान मुलगी आहे, आणि ती लहान मुलगी डॅडीला सांगते रात्री की डॅडी मला 20 रुपये पाहिजे आहेत स्कूलला जायला उद्या. तर डॅडी सांगतो ठीक आहे, सकाळी माझ्याकडनं तू माग. म्हणजे काय? हा, काय झालं? भूक लागली म्हणजे काय? नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या डॅडीनी पहिलंच डोक्यात विचार केला आहे की मला जेव्हा ही मुलगी मागायला येणार, मला हिला हे 20 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे खरोखर त्या डॅडीची इच्छा आहे की ते 20 रुपये ह्या मुलीला द्यायचे आहेत. समजते का नाही? तसंच परमेश्वर जर मागायला सांगतो, याचा अर्थ काय होतो की त्याची इच्छा आपल्यापेक्षा जास्त आहे, की त्याला आपल्यापेक्षा जास्त काय द्यायचं आहे? शहाणपण त्याला देण्याची इच्छा आहे. म्हणून तो आम्हाला बोलतो की काय मागा? शहाणपण मागा. समजते का नाही समजते? मग लिहा, प्रभूने मला मागण्याचे व प्रार्थना करण्याचे, प्रभूने मला मागण्याचे व प्रार्थना करण्याचे स्वतंत्र दिले आहे. लिहिलं का नाही लिहिलं? लिहिलं? पुढे लिहा, परमेश्वर पित्याची इच्छा आहे की, परमेश्वर पित्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे शहाणपण मागावे. आणि तो आम्हाला शहाणपण देण्यासाठी उत्सुक आहे. काय आहे?
उत्सुक आहे. तर परमेश्वर पित्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे काय मागावं, शहाणपण मागावं, आणि तेच देण्यासाठी तो काय आहे, उत्सुक आहे. बरोबर का नाही? दादा त्याला काय झालं होतं त्या बाळाला? हा, आता बघा आहे का? हा आहे ना, ठीक आहे. तर आता त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि बोला, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने तो बरा झालाय. हा, 3 वेळा बोला. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या मारामुळे माझा बरा झाला आहे. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या मारामुळे माझा मुलगा बरा झाला आहे. हा बस, आता चेक करा थोड्या वेळाने, ठीक आहे? तो आता तुम्ही जायपर्यंत त्याचं अंग पूर्ण काय असणार, थंड. ठीक आहे? तर आपण त्याच्यासाठी की तो बरा झालेला आहे म्हणून प्रभूला आपण जोरदार टाळ्या मारू. हालेलुया. तर परमेश्वराची इच्छा आहे का त्यांनी काय द्यावं, आम्ही काय मागावं, शहाणपण मागावं. आणि तो शहाणपण देण्यासाठी आम्हाला काय आहे, दुखी आहे का आनंदी आहे? का लपून ठेवतो, नाही नाही मी नाही देणार, चल. अरे नाही नाही नाही, तुम्ही लोक भाट्याचे आहेत ना, मी तुम्हाला नाही देणार, मी उत्तम वाल्यांना देतो. ए नाही नाही नाही, तुम्ही त्या चौकाला राहता ना, तुम्हाला नाही देणार, मी नवी खाडीवाल्यांना देतो, असं बोलणार का? चौकाला काय, बरोबर का नाही? कारण न्यूटन दादा तुम्हाला बोलणार का, अरे दाढी वाढली तुला नाही, दाढी करून ये, असं बोलणार का? तो काय म्हणतो, सर्वांना देणार आहे मी, आणि माझी इच्छा आहे का तुम्ही मागा, मी द्यायला. आता विचार करा, जर त्याला द्यायचंच नाहीये तर त्याने मागायला सांगितलं असतं का? हा, म्हणजे त्याला द्यायचं आहे आणि तो देण्यासाठी आनंदी आहे, आणि तो देण्यासाठी काय आहे, उत्सुक आहे, म्हणून तो बोलतो की तुम्ही मागा. समजते का नाही समजते? मग आमचा प्रभू येशू चांगला आहे का नाही आहे? हा, चांगला आहे का नाही आहे? आमचा प्रभू येशू प्रेमळ आहे का नाही आहे? हालेलुया. कोण येईल आता शेवटची प्रार्थना करायला? तर आता काय मागायचं, मागणार का नाही मागणार? कोणाच्या फायद्यासाठी? आमच्या बोलतात, आमच्या तर साठी होणारच ना, पण दुसऱ्यांच्या साठी पण होणार का नाही होणार? होणार ना. हालेलुया. तर कोण येते शेवटची प्रार्थना करायला? कोण नाही तरी या. अरे या कोणतरी. जे शिकलो त्याच्यावरच प्रार्थना करायची, किती सोपं आहे. इकडे मागितलं, इकडे प्रार्थना केली तर घरी पण करू शकता का नाही? इकडे नाही केली घरी काय करणार आहे? इकडे तर माईक दिला, घरी माईक पण नाही. कोण येते? ये बाय, तू ये, चुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपण सर्वजण डोळे बंद करूया. धन्यवाद आबा पिता, आजचा पवित्र व सुंदर दिवस दिल्याबद्दल. धन्यवाद देतो आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिल्याबद्दल. आबा पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला जे काही पण आज ब्रदरांच्या मुखाद्वारे आम्हाला शिकविले आहे व त्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये वापर करू, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो आबा पिता. आम्हाला तुमचे एकूण एक पुत्र तुमच्याकडे राखून आमच्यासाठी दिला, म्हणून मी धन्यवाद देतो. ही प्रार्थना आबा पित्याच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. केली का नाही चांगली? केली का नाही? किती दिवसापूर्वीपासून येते? किती दिवसापूर्वीपासून